महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जिवझरी नगरीमध्ये आज अखिल भारतीय गुरव समाज बांधवांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैठकीत काय काय मागण्या आहेत याविषयी जाणण्यासाठी आपल्या बरोबर येथील पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। नमस्कार, आज या ठिकाणी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात काय प्रमुख मागण्या आहेत? अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला लोकदेव खंडेरायाच्या भूमीमध्ये देशातून आलेल्या सर्व प्रथम गुरव समाजाच्या सर्व माझ्या गुरव बांधवांचं, त्याच्यामध्ये पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांचंच मी जेजुरीचा प्रथम नागरिक लोकप्रतिनिधी जयदीप दिलीपदादा बारबाई या नात्याने सर्वप्रथम स्वागत करतो। आमचा गुरव समाज हा संबंध देशामध्ये हा शंकराची भक्ती करणारा, शंकराची पूजा करणारा आणि अभिषेकाचा, शंकराला सकाळी झोपवण्याचा आणि उठवण्याचा मान असलेला आमचा अभिषेक करणारा हा समाज। परंतु देवाची एवढी मोठी सेवा ही अति प्राचीन काळापासून करून देखील आज या वर्तमान काळामध्ये या समाजाला जर दारोदारी त्या ठिकाणी वंचित राहण्याची वेळ आलेली असेल तर कुठंतरी एक संघटित होऊन समाजाशी पाठीमागं राहावं आणि आपल्या त्या ठिकाणी समाज बांधवाला हात द्यावा, यासाठी आजची ही बैठक घेतलेली आहे। बैठकीचं नियोजन आमच्या या संघटनेचे, गुरव समाज संघटनेचे देशाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब शिंदे साहेब यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला आमचे युवकांचे नेते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक शीतल भाऊजी शिंदे साहेब या ठिकाणी हे करतायत आणि आम्ही या ठिकाणी जो वंचित आमचा गरीब असा गुरव समाज आहे याला मार्गदर्शन करून ज्या ज्या विविध मागण्या आहेत, त्यामध्ये जमिनीच्या हक्काच्या मागण्या असतील, पूजा संदर्भातल्या मागण्या असतील, दक्षिणे संदर्भातल्या मागण्या असतील आणि तरुण युवक असेल, युवती असेल, यांना मिळणाऱ्या रोजगाराबाबतीतल्या मागण्या असतील, यासाठी समाज संबंधपणे एकत्र आलेला आहे आणि भविष्य काळामध्ये या समाजाला राज्य सरकारमधून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत मिळावी आणि ज्या आम्ही जर आशीर्वाद द्यायचं काम जनतेला करत आहोत, भाविकांना करत आहोत, तर त्या ठिकाणी आमच्यावरती देखील छत्रछाया ही या ठिकाणच्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि अण्णा शिंदेच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 17 तारखेला जो भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही घेऊन चाललेलो आहोत। अण्णा साहेब शिंदे यांनी सांगितलेलं आहे की फक्त त्या ठिकाणी आपल्या मागण्या ह्या जर शांततेच्या मार्गाने पूर्ण झाल्या नाहीत तर पुढची रूपरेषा ही निश्चितपणे वेगळ्या स्वरूपाची असणार आहेत। आम्ही संबंध महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून या ठिकाणी गुरव समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन या महाराष्ट्र राज्यातील सरकारला आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही या ठिकाणी मी समाजाच्या वतीने ग्वाही देतो। तुम्ही काय सांगाल, आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कुठले मुद्दे तुम्ही घेणार आहात? हिंदू धर्मामध्ये गुरव समाजाला एक अनन्यसाधारण महत्व आहे। या समाजानं सातत्यानं देवाची पूजा अर्चा केली, मंदिराची स्वच्छता केली। ज्या समाजानं देवाला उजाडात ठेवलं, उजाडात आणलं, तो समाज आज स्वतःचं अस्तित्व अंधारात साचपडतोय। इक्वॅलिटी बिफोर द लॉ या प्रिन्सिपल नुसार ज्याप्रमाणे पाटील वतन खालसा झालं, ज्याप्रमाणे कुलकर्णी वतन खालसा झालं, आमची आज या अधिवेशनाच्या निमित्तानं मागणी आहे की त्या प्रिन्सिपल नुसार इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा करून त्या पुजारी वर्गाला, गुरु समाजाला मिळाव्यात। ज्याप्रमाणे आदिवासींसाठी सरकारने विशेष कायदा करून बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी परत आदिवासी समाजाला दिल्या, त्याप्रमाणे आमच्या बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी या गुरव समाजाला परत मिळाल्या पाहिजेत। सरकारने वारस नोंद थांबवलेली आहे, ती वारस नोंद चालू करावी। त्याचप्रमाणे पीक कर्ज देत नाही, इकडे शेतकरी सुधारला पाहिजेत आणि पीक कर्ज द्यायचं नाही तर आमचा शेतकरी सुधारणार कसा, हा एक मोठा प्रश्न सरकारला मला या निमित्ताने विचारावं वाटतं आणि ती एक प्रामुख्याने मागणी आहे की आम्हाला पीक कर्ज मिळावं। त्याचप्रमाणे विश्वस्त दुरुस्ती कायदा सरकार आता करू पाहत आहे, त्याच्यामध्ये गुरव पुजाऱ्यांच्या बाजूनी कायदा कसा करता येईल, त्यांना सेक्युरेट कसं करता येईल, एक सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार करावा। कायदा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करून त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी। त्याचप्रमाणे आता जागोजागी ट्रस्ट बनवायचं काम चालू आहे, तर त्याच्यामध्ये किमान 50% विश्वस्त हे गुरव पुजारी असले पाहिजेत, अशी आमची एक प्रामुख्याने मागणी आहे। दुसरी, त्याच्यामध्ये गाभाऱ्याच्या आतलं जे उत्पन्न आहे ते आता बऱ्याच ठिकाणी बळकवण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून केला जातोय, तर
गुरव पुजारी कशावर पोट भरणार हा एक सरकारला मोठा प्रश्न आहे आणि त्याचाच आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून गाभाऱ्याच्या आतलं उत्पन्न घेण्याचा अधिकार हा गुरव समाजाला असावा. देशामध्ये आणि राज्यामध्ये आज हिंदुत्ववादी सरकार आहे. आदरणीय मोदी साहेब, आदरणीय देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करतायत. मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या सुनेत्रा वहिनी असतील आणि एकनाथ बाई शिंदे असतील त्यांना विनंती करतो की आपण सहानुभूतीपूर्वक ज्यांनी गावोगावी हिंदुत्ववाद जोपासला, ज्यांनी ही परंपरा जोपासली त्या गुरव समाजाला न्याय द्यावा आणि गुरव समाजाच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यांसाठी आपण शासन दरबारी तातडीने एक बैठक घेऊन कसा न्याय देता येईल आणि गुरव समाजाला न्याय देता येईल याच्यावरती शासनाने प्रामुख्याने लवकरात लवकर आराखडा तयार करून एक बैठक घ्यावी अशी मी विनंती करतो. 17 तारखेला मी सर्व महाराष्ट्रातील गुरव बांधव भगिनींना विनंती करतो की मोठ्या संख्येनं एक दिवस समाजासाठी या भावनेतून माझा समाज माझी जबाबदारी या भावनेतून आपण सर्वांनी कुणाच्याही आमंत्रणाची वाट न बघता आझाद मैदानावरती माझ्या समाजासाठी माझ्या गुरव समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांनी मुंबईला यावं अशी विनंती करतो. जय मल्हार. तुम्ही काय सांगाल आजची बैठक झाल्यानंतर पुढची दिशा काय असणार आहे आणि बैठकीतील काय प्रमुख मागण्या असणार आहे? महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराय याच्या चरणी आम्ही एक साकडं घातलं होतं की राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये विविध भागामध्ये गुरव समाजाचे समाज बांधव उभे आहेत तर त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि ते साकडं पूर्ण झालंय म्हणून तो नवस फेडण्यासाठी आज तुझ्या दारात आम्ही आलेलो आहेत आणि हा नवस फेडता फेडता आम्ही दुसरा नवस करणार आहोत, दुसरं साकडं घालणार आहोत की वर्षानुवर्ष प्रलंबित जे आमचे प्रश्न आहेत गुरव समाजाचे ते सोडवण्यासाठी सरकारला बुद्धी देव. पूर्वीपासून गुरव समाजाचा जो घटक आहे तो इतर समाजातील सर्व भाविकांचा देवापाशी जे काही निरोप पोचवायचा आहे त्यांच्यासाठी जे काही आशीर्वाद मागायचे तो मागतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पण गुरव समाजाच्या कुठल्या मनोकामना आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि आज त्याच सर्व पदाधिकारी जे निवडून आलेत त्यांना एकच सांगणं इथं बोलवून ते करण्यात येणार आहे की येणाऱ्या 17 तारखेला आपल्याला सरकारकडं आपल्या मागणं पूर्ण करण्यासाठी जायचं आहे, आंदोलन करायचं आहे आणि त्या निमित्ताने आझाद मैदान जे आहे तिथे 17 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वांनी पोहोचायचंय आणि पूर्वीपासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यामध्ये ट्रस्ट ऍक्ट झाला, त्याच्यानंतर जी देवस्थानाच्या जमिनी त्याच्यावरती अतिक्रमण झाले, इनाम वर्ग 3चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं आहे आणि आजकाल तिथं शेतकरी पण आहे तर त्या शेतीला त्यांना लोन भेटत नाही त्यामुळे तो शेती करू शकत नाही आणि बरेचसे काही मंदिरं असे आहेत की तिथं महिन्याला 100-500 रुपयेही देणगी जमा होत नाही पण तिथं गुरव समाजातला तो बांधव किंवा इतर पुजारी जे आहेत तिथं जाऊन ते पूजा करतात, नित्यनेमाने पूजा अर्चा करतात आणि देवाची भक्ती करतात आणि हे गुरव समाजाचं आंदोलन फक्त एकट्या गुरव समाजासाठी नाहीये, इतर समाजातलेही जे पुजारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये गिरी गोसावी झाले, ब्राह्मण झाले, इतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक पूजा करतात तर त्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या 17 तारखेला आपण आपल्या महाराष्ट्रातील जे सरकार आहे त्याच्यात देवाभाऊ आहेत मुख्यमंत्री, त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आहेत, आपले उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, ते आपल्या बारामतीच्याच आहेत आणि जेजुरीचा त्यांना सदैव आशीर्वाद आहे खंडेरायाचा. तर या सर्वांकडे मागणी करण्यासाठी आपण एकत्र यावं आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्यात एवढीच इच्छा आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. एकूणच आजचा हा मेळावा झाल्यानंतर 17 तारखेला आझाद मैदानावर विविध मागण्यासाठी गुरु समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी.